मॅम मॅम आपण परत रिकन्सिडर. सॉरी मिस्टर आकाश, हा बिझनेस जरी असला ना तरी इतक्या रिजिड माणसाबरोबर मी हा बिझनेस काउंट करू? मिसेस सुभेदार, आय एम सॉरी. सॉरी फॉर माय वर्ड्स. कम अगेन? मी जे बोललो ते चुकीचं होतं. इथून पुढे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये फिमेल स्टाफ रिक्रूट करू. तुमच्या या प्रोजेक्टमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करावी म्हणून हे सगळं बोलून राहिलात का तुम्ही? नाही नाही, असं अजिबात नाहीये. आय प्रॉमिस. ही डील झाल्यानंतर तुम्ही कधी येऊन आमच्या ऑफिसमध्ये चेक करू शकता. तुम्हाला इथे लेडी स्टाफ दिसेल. दॅट्स माय गॅरंटी. मी क्षणभर विसरलो होतो की हा बिझनेस माझ्या बहिणीचा आहे. तिच्या नवऱ्याचं हे ब्रेन चाइल्ड आहे आणि माझ्या बहिणीच्या आनंदासाठी मी माझी मतं, माझी तत्व यांना मुरड घालू शकतो. शेवटी हा बिझनेस, यातून मिळणारं यश, या सगळ्यांपेक्षा माझी फॅमिली, माझी भावंड मला जास्त महत्वाची आहेत आणि त्यांच्या आनंदासाठी मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. तुम्ही प्लीज पुन्हा एकदा या ऑफरचा विचार करा. आय एम रिअली सॉरी. बाप्पा, बायकांचा एवढा तिरस्कार करणारा माणूस आपल्या बहिणीसाठी स्वतःचा इगो बाजूला ठेवू शकतो. इंटरेस्टिंग. नाही, आय मस्ट से का तुम्ही भाऊ म्हणून ग्रेटच आहात. पण तुमच्या पर्सनॅलिटीचा हा भाग मला काही समजून नाही राहिला. आणि आय होप तुमचा हा विचार भविष्यात तुम्हाला उपयोगी पडेल. तुमचे विचार बदलतील, मत परिवर्तन होईल. मला तुम्ही वाटले होतात ना तेवढे रिजिड नाही आता. यू आर अ गुड सोल मॅन मिस्टर खानोलकर. आणि मला आता असं वाटून राहिलं का आपण ही बिझनेस डील करू शकतो. मग माझ्या मुलांना सगळ्या उत्तमची सवयच आहे आणि कुठेही कॉम्प्रोमाइज करायला लागू नये कधीच, म्हणून मी बघते. समायरा, कशी आहेस? तुझ्या ताईच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलोय आम्ही. ओ सुपर्ब टायमिंग. आता मज्जा येणार आहे. या ना. का? अरे पत्रिका द्यायला आलो. हो, शाहू. चला मी निघते. साक्षी, निघूया आई? अगं थांब ना जरा 2 मिनिटं. आत्ताच तर आलोय आपण. आई, पमाताई, कशा आहात तुम्ही? घरी लग्नाची खूप गडबड चालू असेल ना? मुलीचं लग्न आहे. कशी चाललीये तयारी? आमच्या परीने आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. अहो सगळं खूप छान आहे. अजिबात काळजी नका करू. आशुताईची एंगेजमेंट इनकम्प्लीट झाली ना त्या दिवशी गौतमच्या सुसारत्यामुळे. समायरा, अगं आता सगळं ठीक आहे ना? पण एव्हरीथिंग इज ऑल राईट नाव. आणि लग्न पण अगदी तोंडावर आलंय ना? येस, आय एम व्हेरी एक्साइटेड. यू आर एक्साइटेड फॉर द्या फंक्शन? Very nice.
मी चहा करून आणते तुम्हा सगळ्यांसाठी. नाही नाही नको वहिनी नको. उमाताई, सगळ्यांनी लग्नाला यायचं हा. दिनेशराव, औपचारिकता म्हणून पत्रिका दिलेली आहे. तुम्ही घरचे आहात, 2 दिवस आधी यायचे, कळलं का? साक्षी, बाळा उन्हाचा त्रास होतो तुला, सनस्ट्रोक होईल. एवढ्या टेम्परेचरमध्ये एसी नसेल तिथे, आणि खूप लोकात क्लॉस्ट्रोफोबिक होतं ना, है ना? ठीक आहे, थँक्यू मॅम. पण माझ्या 2 अटी आहेत. मान्य आहेत. आधी ऐकून तर घ्या. अट नंबर 1, तुमच्या या कंपनीमध्ये फिमेल स्टाफ असायला पाहिजे. आणि अट नंबर 2, ज्या मुलीमुळे हे बिझनेस डील होऊन राहिलं ना, तिला तुम्ही पुन्हा कामावर घ्यायला हवं. त्या मुलीने स्वतःहून जॉब सोडलाय. अशी कशी जाईन ती? तिची काहीतरी अडचण असणार, ती तुम्ही सॉल्व्ह करा, ती पुन्हा येईल कामाला. डन. माझा शब्द आहे. मग माझाही शब्द आहे, माझी ही अट तुमचं आयुष्य बदलून टाकेल. अंगण खूप मोठं आणि मोकळं आहे आपलं. एअर क्वालिटी पण खराब आहे. इतकं टेम्परेचर आहे, 40-42 डिग्रीमध्ये अंगणात काय करणार आहेस तू? अंगणात मांडव घालणार आहोत ना आपण, तर ऊन नाही लागणार. आणि तुला वाटलं ना तर मी थंडगार छान पन्ह करून देईन. साक्षी, अगं रात्री असं अंगणात पडून चांदणं बघायला किती मज्जा येते माहितीये. पैशानी पण हा आनंद विकत नाही घेता येत. एक मिनिट, मला थोडंसं बोलायचंय प्लीज. पमा, तेजस्विनी ताई, मान्य आहे मला, हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं ते घडायला नको होतं. खूप वाईट घडलं सगळं. पण सगळेच डिस्टर्ब होते ना. म्हणजे गौतमची तब्येत, आसावरीचा अर्धवट राहिलेला साखरपुडा, कोणीच मनस्थितीत नव्हतं. आणि अशामध्ये शब्दाला शब्द वाढत गेला आणि नको नको ते बोललो एकमेकांना. पण शेवटी आपण फॅमिली आहोत ना. कुटुंबामध्ये असं काही ना काही घडत राहायचंच. पण मला सांगा, हे सगळं विसरून, हा सगळा कडवटपणा बाजूला ठेवून आपण पुढे नाही का जाऊ शकत? कारण कधी ना कधी ऑकेजनली आपण एकमेकांच्या समोर येतच राहणार आहोत ना, हो ना? बरोबर आहे, कोणीही मुद्दाम नाही केलं. आणि काय आहे, अशा गोष्टी जिथल्या तिथे सोडून द्यायच्या असतात. काय म्हणतोय सुभाष?